नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या अमित योजना हेल्प या यूट्यूब चॅनलवर। आज आपण शिकणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी रिन्युअल पावती कशी काढायची, म्हणजे बांधकाम कामगार योजना पावती 2025 मोबाईलवरून फक्त काही मिनिटात डाउनलोड करू शकता। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। सर्व बांधकाम कामगार मित्रांनो, महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाकडून नोंदणी झाल्यानंतर प्रत्येक वर्षी आपली नोंदणी रिन्युअल करणे आवश्यक असते। हे रिन्युअल केल्याशिवाय कोणतीही योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाही, जसे की शिक्षण अनुदान, प्रस्तुती लाभ, साधन सामग्री मदत किंवा विमा योजना लागू होत नाही। म्हणूनच ही प्रक्रिया नीट समजून घ्या आणि आजच तुमची पावती काढून ठेवा। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन त्या वेबसाईटवर क्लिक करा। मित्रांनो, हीच आहे महाराष्ट्र बांधकाम आणि इतर कामगार कल्याण मंडळाची अधिकृत वेबसाईट। आता मित्रांनो, तुम्हाला उजव्या बाजूला बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन हे पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि मित्रांनो मग तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। नंतर प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला आधार रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल, तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे। आता मित्रांनो, तुमच्या प्रोफाइलमध्ये थोडं खाली आल्यानंतर आभार वितरण हे ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून घ्यायचे आहे। आता तुमच्या स्क्रीनवरती प्रिंट पंजीकरण आभार ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे आहे। आता तुमच्या स्क्रीनवर एका कोपऱ्यामध्ये पावती दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता। हीच पावती म्हणजे तुमच्या बांधकाम कामगार योजना या नोंदणीचा पुरावा आहे। ही फाईल मोबाईलमध्ये सेव्ह करा किंवा प्रिंट काढून ठेवा। पुढे कोणत्याही योजनेत अर्जासाठी ही पावती लागेलच। काही वेळा वेबसाईट स्लो असते किंवा सर्व्हर डाऊन असतो, अशा वेळी थोडा वेळ थांबा आणि पुन्हा प्रयत्न करा। जर तुम्ही योग्य लॉगिन केले असेल तर पावती नक्की डाउनलोड होईलच। मित्रांनो, जर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी वाटली असेल तर लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या कामगार मित्रापर्यंत शेअर करा आणि अमित योजना हेल्प या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात सरकारच्या प्रत्येक योजनेची खरी आणि अपडेटेड माहिती। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या उपयोगी व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।